न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या आणि या क्षणाची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातले कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत। राज्यभरातल्या सर्व नागरिकांसाठी सगळ्यात मोठी दिलासादायक बातमी गेल्या 2 वर्षातली ज्या दिलासादायक बातमीची राज्यभरातले नागरिक गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून वाट बघत होते। 2 वर्षांपूर्वी सुरू झालेलं संकट अखेर दूर होतंय आणि कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत। यासोबतच गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी देण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर रमजान सुद्धा उत्साहात साजरा करा, आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका दणक्यात काढा असं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातले ज्येष्ठ मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी। त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे। याचाच अर्थ असा की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या संदर्भातले विविध नियम हटवणं यावर शिक्कामोर्तब झालंय। शोभायात्रांना सुद्धा कोणत्याही प्रकारची आडकाठी असणार नाही असंही ट्विटरवरून जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। ही स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, गेल्या 6-8 महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा होती, 2 वर्ष ज्या निर्बंधांमध्ये सगळा महाराष्ट्र होता, अखेर तू सुद्धा फील्डवर मास्क शिवायच दिसतेस, क्या बात है। पण हा मास्क हटलाय असं नाही आहे, कारण 23 मार्च 2020 चा तो दिवस ज्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रात मी तुला थोडंसं थांबवतो, परत तुझ्याकडे येतो। जितेंद्र आव्हाड स्वतः बोलतायत, मंत्री जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेलेत। सर, काय काय निर्णय झालाय? प्रामुख्याने गुढीपाडव्याच्या यात्रांच्या संदर्भात जास्त उत्सुकता होती। नाही, उद्यापासून सर्व निर्बंध उठवण्यात आलेत। महाराष्ट्रात जोरात गुढीपाडव्याच्या निवडणुका काढा, रमजान साजरा करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करा, ख्रिस्ती बांधवांनी ईस्टर साजरा करा। आता कुठलेही निर्बंध महाराष्ट्रात लागू नाहीत। पॅन्डेमिक ऍक्ट जो होता तो ऍक्ट विड्रॉ करण्यात आलेला आहे। बर, अनेक महिन्यांपासून नागरिक याची वाट बघत होते। आज राज्याच्या मंत्रिमंडळानं ही गोड बातमी दिली, याबद्दल राज्यातली जनता आभार मानेल। पण या यात्रांच्या करता वेळेचं किंवा अन्य काही बंधनं असणार आहेत का? पूर्वीप्रमाणेच यात्रा आता काढल्या जाऊ शकतात? सगळ्या पूर्वी जसं करत होते तसंच करायचं। बरं, आणि एक शेवटचा प्रश्न मास्क बद्दलचा, की मास्कच्या संदर्भातले नियम मात्र अजूनही आहेत ना? घालायचं ते घाला, नाही ते घालू नका। ठीक आहे आव्हाडजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, मंत्री जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते तू ऐकलंस। मास्कचं सुद्धा त्या अर्थानं बंधन नसेल, पण घातले तर चांगलं। तू मगाशीही सांगत होतीस मास्कबद्दलची की निर्बंध पूर्ण हटलेले नाहीत, बाकीचे मात्र पॅन्डेमिकचे निर्बंध हटलेत। खरं तर पॅन्डेमिक ऍक्ट जो काढला जातोय, म्हणजे जो आपण साधारणतः 23 मार्चला पहिला लॉकडाऊन 2020ला लावण्यात आला आणि त्यानंतरचा आजचा हा दिवस आहे 31 मार्च, म्हणजे साधारणतः बरोबर 2 वर्षांचा कालावधी उलटलेला आहे। पहिली केस जेव्हा पुण्यात सापडली होती 9 मार्च 2020ला, आणि त्यानंतर पूर्ण मागच्या 2 वर्षात आपण बघितलं की अनेक गोष्टी बदलताना जगात, म्हणजे नुसतं देशात नाही तर जगात अनेक गोष्टी बदलल्या। त्यानंतर महाराष्ट्र सरकारचा आज कॅबिनेटमध्ये घेतलेला हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे, कारण मागच्या 2 वर्षात आपण बघितलं की वेगवेगळ्या पद्धतीने नियमात शिथिलता आली। जसं लग्नाला किती जण अटेंड राहू शकतात, एखाद्या बंदिस्त हॉलमध्ये किती कॅपॅसिटी लोक राहू शकतात। पण आता मात्र पॅन्डेमिक ऍक्ट हटवला जाणं याचाच अर्थ की 2 वर्षांपूर्वी जे आपलं जीवन होतं, म्हणजे 23 मार्च 2020 आधी जे आपलं जीवन होतं त्या सामान्य पद्धतीनं आपण जगू शकतोय। लग्नाला ज्याची कॅपॅसिटी आहे तो 2000 माणसांना आपण बोलू शकतो, आणि त्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट कडनं किंवा डिझास्टर मॅनेजमेंट कडनं त्याच्यासाठी परवानगी पण घ्यावी लागणार नाहीये। पण मास्क संदर्भात मात्र आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच, म्हणजे काही तासांपूर्वीच राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं की मास्क घातला पाहिजे। खरं तर पॅन्डेमिक ऍक्ट लागू असेल किंवा नसेल, पण लोकांनी काळजी मात्र घेतली पाहिजे, एवढं मात्र आव्हान सरकारकडनं केलं जात आहे। पण जसं आपण म्हणतो की मागच्या 2 वर्षातली आतापर्यंतची सगळ्यात दिलासादायक बातमी ही आहे की पॅन्डेमिक ऍक्ट हटला, याचा अर्थ आपण आता सेफ झोनमध्ये आहोत, म्हणजे करोनाची तशी तितकी भीती राहिलेली नाही आहे याचा अर्थ असाच होतो। आणि म्हणून आपलं जनजीवन सामान्य जे आपण कधी होईल, म्हणजे मुलांच्या शाळा असतील, मग ऑफिसच्या वेळा असतील किंवा घरातलं साधं एखादं छोटंसं सेलिब्रेशन असेल, या सगळ्यांवरच निर्बंध होते। आणि त्यामुळे आता हा पॅन्डेमिक ऍक्ट हटल्यानंतर
तुमचं आमचं सगळ्यांचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेचं जीवन हे 2 वर्षांपूर्वी मागे म्हणजे जसं आपण आधी होतं तसं आता रोजच्या होणार आहे. तसं होणार आहे बरोबर, आणि ही बरोबर. सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. बरोबर. स्वाती, आणखीन एक गोष्ट, राज्य सरकारने हे निर्बंध उठवले आहेत, ही गोड बातमी, महाराष्ट्रातले सगळेजण आवर्जून वाट बघत होते या बातमीची. पण यासोबत आणखीन काही गोष्टींची मार्गदर्शक तत्त्व सांगितली आहेत. जसं तू म्हणालीस की मास्क अजून पूर्णपणे हटलेला नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही सगळेजण एकत्र येऊ शकता, पण खूप जास्त गर्दी असेल तर काही नियम पाळावेत का? रेल्वेच्या संदर्भात काही थोडेसे वादविवाद होते, न्यायालयात केसही होती. याही सगळ्या गोष्टींमधला गोंधळ किंवा कन्फ्युजन आता दूर होईल? पॅन्डेमिक ॲक्ट हटला म्हणजे किंवा हटवला गेला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर जाहीर केलेलं आहे. आणि याचाच अर्थ असा होतो की जे काही निर्बंध होते म्हणजे तुम्ही प्रवास करताना काय काळजी घ्यायची, प्रवास करताना कदाचित तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट्स हवे असतील, वेगवेगळे म्हणजे तुमचे 2 लसीकरण झाले जर नसतील तर मग तुम्हाला करोना नाही आहे हेही सर्टिफिकेट लागायचं. लोकलने प्रवास करायचा असेल तुम्हाला 2ही लसीकरण झालेलं सर्टिफिकेट हवं असेल. त्यामुळे अशा कोणत्याच प्रकारची बंधनं सध्या तरी महाराष्ट्रात नसणार आहेत. पॅन्डेमिक ॲक्ट हटणं याचाच अर्थ असा आहे की कोणत्याही प्रकारचे निर्बंध आता महाराष्ट्रात लागू होणार नाही आहेत. तुमचा प्रवास पण सुकर होतोय, तुमचे घरातले सेलिब्रेशन्स किंवा जे काही सण साजरे करायचे ते पण करू शकता किंवा मग बाकी इतर गोष्टींमध्ये जे काही निर्बंध होते तेही आता हटले. त्यामुळे विशेष म्हणजे लग्न ज्यांची एप्रिल मे मध्ये लग्न होऊ घातलीत आणि ज्यांना कुठेतरी भीती होती किती पाहुण्यांना बोलवायचं किंवा काय, तर त्यांच्यासाठी पण हा एकदम सुटकेचा जोरात तयारी करायला हरकत नाही त्यांनी. म्हणायला हरकत नाहीये. अगदी बर. स्वाती, आणखीन एक आणि जसं हा पूर्ण कर. मिलिंद मी पुन्हा एकदा या गोष्टीचा म्हणजे पुनरुच्चार करते की 9 मार्च 2020ला आपल्याकडे पुण्यात पहिली केस सापडली आणि त्याच्यानंतर जे काही आपलं जीवनमान बदललं, 23ला त्यानंतर लॉकडाऊन लागला 23 मार्चला 2020 आणि तेव्हापासून आतापर्यंत नियमांमध्ये शिथिलता येत गेली. लोकांनी अनेकदा आपल्याला लक्षात आलं असेलच की शिथिलता आल्यानंतर लोकांनी अनेकदा नियमांचं पालन केलं नव्हतं. स्वाती, तू राहाच आपल्यासोबत, थोडंसं थांबवतो तुला. भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेलेत. अतुलजी, सरकारनं अखेर पॅन्डेमिक ॲक्ट हटवलाय राज्यभरातला. गुढीपाडव्याच्या यात्राही जोरदार होतील, आंबेडकर जयंती सुद्धा जोरदार करता येईल, सगळ्या सण उत्सवांवरची निर्बंधही सुद्धा आता हटलेले आहेत. आंबेडकर जयंतीला त्यांनी परवानगी दिली ही अत्यंत चांगलीच गोष्ट झाली. पण गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या मिरवणुकांना परमिशन देण्याचा निर्णय त्यांनी इतक्या उशिरा केला आणि तो सुद्धा भारतीय जनता पार्टीने दबाव आणल्यानंतर, आरडाओरडा केल्यानंतर. आणि आता 2 दिवसांनी गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या मिरवणुकांची तयारी आता लोक 2 दिवसात कशी काय करणार? आणि त्याच्यामुळे सरकारने फार उशीर हा निर्णय करायला लावला. आम्ही 15 दिवसापूर्वी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याच वेळेला हा निर्णय घेतला असता तर काही प्रॉब्लेम नव्हता. पण एकंदरीत त्या सरकारचं धोरण हे हिंदू समाजाच्या उत्सवांवर आकसाने वागण्याच्या बाबतीतला आहे. पण अतुलजी, उशिरानं का होईना पण आता सरकारने निर्णय घेतलाय, तर तुम्हाला असं नाही वाटत की स्वागत करावं या निर्णयाचं? उशिरा का होईना घेतला म्हणजे घ्यावाच लागेल निर्णय. मला कळलंच नाही काही यात स्वागत काय करायचंय. अहो, जगभरातला करोना संपल्यात जमा आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेनेच्या यात्रा चालू आहेत, त्यांचे मेळावे आहेत, मुख्यमंत्री कार्यक्रमाला जातात, तिथे गर्दी असते आणि फक्त गुढीपाडव्याच्या वेळेला मात्र याला नियम आठवतात. त्याचं कारण काय आहे? आणि त्याच्यामुळे स्वागत काय म्हणजे हा निर्णय त्यांना करावाच लागेल. उशिरा केला त्याच्याबद्दल आम्ही सरकारचा निषेध करतोय. बर. अतुलजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. संदीप देशपांडे आहेत आपल्यासोबत, मनसेचे ज्येष्ठ नेते. संदीपजी, तुमची काय प्रतिक्रिया? अखेर सर्व शोभायात्रांवरचे निर्बंध हटले आणि पॅन्डेमिक ॲक्ट सुद्धा सरकारनं हटवला. मला असं वाटतं सर्वात प्रथम पहिली गोष्ट तर केंद्राने तशा प्रकारचा सुतोवाच केलाय पॅन्डेमिक ऍक्ट हटवण्याचं. पण असो, आपल्याकडे ज्या पद्धतीचा अतिरेक कोरोनाच्या नावावर होत होता, मला असं वाटतं आता तरी सरकारला शहाणपण आलं पाहिजे आणि परवानगी दिली आहे, चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं सगळ्या सणांना परवानगी सरकारने दिली पाहिजे, कुठल्याही सणांबद्दल भेदभाव न करता. आणि ठीक आहे, स्वागत करतो आम्ही, त्यांनी परवानगी दिली आहे, त्याची देर आहे दुरुस्त आहे. नाही, तुम्हाला शिवजयंतीच्या वेळेला परवानगी नाकारण्यात आली होती, पण आता इथून पुढच्या मिरवणुका
तुमची 3 तारखेची राज ठाकरे यांची सभा सुद्धा आता दणक्यात होणार तर. नाही, आम्हाला सभेची परवानगी आधीच 2 त्यांनी तारीख. दिली होती. हो 2 तारखेच्या सभेची परवानगी त्याने आधीच आम्हाला दिलेली आणि आम्हाला जरी बाईक रॅलीला परवानगी नाकारण्यात आली तरी मला असं वाटतं की त्याही वेळेला आम्ही त्यांना सांगत होतो की आता काय पॅन्डेमिक ऍक्ट नाही, पण एक असं असतं की आपल्या कायदे आणि हे सगळं दाखवून समोरच्या विरोधी पक्षातल्या व्यक्तींनी काही सादर करू नये अशा भूमिकेत असतात. पण ठीक आहे, मला असं वाटतं आता ते हत्यारही राहिलेलं नाहीये सरकारकडे. त्यामुळे आता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शोभायात्रांचा तर आनंद आहे, तो मिळणारच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता मंत्रालयात जावं लागेल काही दिवसांनी का होईना, बर, आणि म्हणजे- मंत्रालयात बसावं लागेल आणि मंत्रालयातला कारभार सुद्धा करावा लागेल. बर बर ठीक आहे. संदीपजी, तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, सगळेच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात या निर्णयाचं स्वागत करतायत. सर्वसामान्य जनता तर खूपच आनंदी होईल. हा निर्णय आपल्या माध्यमातून राज्य सरकारचा जनतेपर्यंत पोहोचतोय. एक प्रश्न लोकांच्या मनातला आहे, अनेकांवर जे वेगवेगळ्या कारणाने या सगळ्या पॅन्डेमिक ॲक्टच्या दरम्यान, मग पहिला लॉकडाऊन असेल, दुसरा लॉकडाऊन असेल किंवा पहिली लाट, दुसरी लाट आणि त्या दरम्यानचे लॉकडाऊन असतील, अनेकांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, कारवाया झाल्या होत्या. तर अशा काही गुन्ह्यांच्या संदर्भात सरकारनं काही सूतोवाच केलं किंवा कॅबिनेटनंतर काही सांगितलं जाईल? कारण काहींवरचे गुन्हे अनाठही होते, पण काहींवरचे गुन्हे आवश्यक होते. अशा सगळ्या गुन्ह्यांचं काय होणार? खरं तर सरकारने याबद्दल कोणतेही सूतोवाच केले नाही किंवा कोणतीही गोष्ट याबद्दल स्पष्ट केलेली नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जेव्हा पॅन्डेमिक ॲक्ट लागू होतो त्या ॲक्ट अंतर्गत जर सरकारने दिलेल्या नियमावलीचा भंग झाला तर सरकारला पूर्णपणे अधिकार असतात किंवा त्या त्या क्षेत्रातली ती जर एखादी ऑथॉरिटी असेल, म्हणजे मुंबई महानगरपालिका असतील तर मग महानगरपालिकेचा आयुक्त किंवा मग मुंबई पोलीस आयुक्त यांना अधिकार असतात आणि त्या अधिकारांचा वापर करत नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. हे जर गुन्हे मागे घेणं जर समजा घेतले, आपण असं गृहीत धरूया, तर मग मास्क पायी जे सरकारनं पैसे वसूल केले ते पण परत द्यावे लागतील. पण असं होणार नाही, कारण पॅन्डेमिक ॲक्टच्या दरम्यान हे नियमाचं भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले होते आणि साहजिकच आहे की ती त्या काळाची गरज होती, ती तेव्हाची गरज होती. नाहीतर मग त्या काळात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं सरकारला किंवा पोलीस यंत्रणेला जमलं नसतं. त्यामुळे ते विशेष नियम लादले गेले होते, ज्याचं पालन तुम्ही आम्ही सगळ्यांनीच करणं आवश्यक होतं. एक साधी गोष्ट म्हणजे मास्कचा वापर करा आणि मास्कचा वापर न करणाऱ्यांना दंड ठोठावला जात होता. हा दंड तर मध्ये 500 रुपये इतका केला होता की कुणाचा अगदी नाकाच्या खाली मास्क असेल तरी 500 रुपये भरावे लागत होते. कालांतराने त्याला खूप विरोध झाल्यानंतर त्यामध्ये कपात करण्यात आली, तो 200 रुपये करण्यात आला. पण ही त्या काळातली गरज होती. आता कदाचित मास्क लावला नाही म्हणून तुम्हाला 200 रुपये दंड पडणार नाही, कारण आता तसेही पॅन्डेमिक ॲक्ट हा राज्य सरकारनं हटवलेला आहे, राज्यामधनं हटवलेला आहे. त्यामुळे तो जो कायदा होता किंवा तो जो नियम होता तो आता लागू होणार नाही. पण त्या नियमाचं त्यावेळेस मात्र खूप जास्त महत्त्व होतं. पण दुसऱ्या लाटेत वेळेला बघितलं की नेमकं काय झालं होतं. अनेकांना बेड उपलब्ध होत नव्हते, अनेकांचे जीव गेले. भलेही सांगितलं जात आहे की अनेक पातळ्यांवर की कोणतीही हयगय झाली नाही, पण अनेक ठिकाणी ऑक्सिजनचे सिलेंडर पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे या सगळ्या बाबींची जर पूर्तता सरकारला करायची होती तेव्हा ते नियम लादले गेले होते. आणि हे पॅन्डेमिक ॲक्ट अंतर्गत फक्त महाराष्ट्रात नियम होते असं नाही, तर पूर्ण देशभरात नियम होते. खरं आहे. स्वाती, थोडंसं आता काही पॉझिटिव्ह गोष्टींच्या बद्दलही बोलूयात. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर मुंबईतली सर्व उपनगरं, ठाणे किंवा अगदी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ आणि इकडे आसनगावपर्यंत आणि इकडे वसई विरारपर्यंत सगळीकडे अनेक उपनगरांमध्ये छोट्या अशा अनेक शोभायात्रा निघतात. जवळपास 2 दिवसच आता आहेत. आजचा दुपारनंतरचा काही भाग, उद्याचा दिवस. लोक इतक्या कमी कालावधीत शोभायात्रांची तयारी करतील का आणि कसा उत्साह असेल, किती शोभायात्रा होणार आहेत, अशी काही माहिती आहे तुझ्याकडे? मिलिंद, जिथे सण उत्सव असतो त्यावेळेला खरं तर माणसांचा उत्साह इतका जास्त असतो की आता निर्बंध हटवलेत हे नुसतं लोकांना कळलं तर अनेक बाजारपेठा आता फुलून जातील. अनेकांनी कदाचित ठरवलं नसेल की आता आपण सेलिब्रेट कसं करायचं किंवा आपण या गर्दीत जायचं की नाही. ते आज मोठ्या प्रमाणावर कदाचित बाहेर पडले तर नवल वाटायला नको. भारतीय सण संस्कृती साजरी करत असताना अनेकदा लोक नियमांचं पालनही करत नाही आणि आता तर नियमच नाही आहेत असं म्हटल्यावर लोकांचा उत्साह दुप्पटीनं वाढेल असं म्हणायला हरकत नाहीये.
त्यामुळे आता मुंबईतल्या आणि राज्यातल्या बाजारपेठांमध्ये वेगळी आपल्याला परिस्थिती बघायला मिळेल. एक तर लोकांचा उत्साह वाढेल, त्या दृष्टीनं आर्थिक जो काही नफा होईल किंवा व्यापाऱ्यांचा जो काही व्यापार होईल किंवा धंदा होईल तीही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे एक चारही बाजूने आपण जर विचार केला की अत्यंत पॉझिटिव्ह असा हा निर्णय सध्याच्या या काळामध्ये जर बघितलं. कारण शाळांना पण परवानगी देण्यात आलेली आहे. शाळांनाही म्हटलं की गरज पडलं असेल तर तुम्ही हवं तर पूर्ण एप्रिल महिनाभर शाळा सुरू ठेवाव्या किंवा अगदी वाटलं तर रविवारी पण ठेवा. पण ही जरतरची गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा नियम हटवले जात आहेत तर साहजिकच आहे की सण समारंभ, मग अगदी गुढीपाडवा असेल हिंदू नववर्षाचा, किंवा मग रमजान असेल, किंवा मग आंबेडकर म्हणजे जयंती आहे, अख्ख्या देशाची एक्झॅक्टली की म्हणजे दलितांचं दैवत असं म्हणायला हरकत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यामुळे आपण बघितलं की गेले मागचे 2 वर्ष ज्या प्रमाणात निर्बंध होते ते निर्बंध आता सगळेच हटलेले आहेत. साहजिकच आहे की या सगळ्या सण समारंभ किंवा सेलिब्रेशनवर एक वेगळा उत्साह आणि निर्बंध नसल्याचा आनंद आपल्याला यावेळेला बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे काही वेळापूर्वी काही मराठीत असं म्हणायचे, तोंड झाकाला जर का लागलं तर काय रे बाबा तोंड झाकून का चाललोस, अशी काय गोष्ट केलीस की तोंड झाकायची वेळ आली. आणि गेले 2 वर्ष आपल्याला सगळ्यांनाच तोंड झाकायची वेळ आली होती. आता मात्र आपण खुल्या चेहऱ्यानं, मोकळ्या मनानं, छान मोकळा श्वास घेत सगळ्या गोष्टी करू शकणार आहोत. या यात्रेमध्ये लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. यानंतरचे विविध धार्मिक सण उत्सव यांच्यात लोक मोकळ्यापणाने सहभागी होतील, आनंद व्यक्त करतील. तर हे तोंडावर मास्क नसणं ह्याची कल्पना कशी वाटते तुला, की सलग दिवसभर तोंडावर मास्क नसेल आता या शोभायात्रांमध्ये आणि तिथून पुढे? हे कल्पनेत छान वाटते, पण प्रत्यक्षात आपल्याला हे जेव्हा सरकारकडनं या संदर्भातलं नोटिफिकेशन जारी होईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की नेमकं मास्क संदर्भातला सरकारचा उल्लेख काय आहे. कारण पॅन्डेमिक ऍक्ट जरी हटला असला तरी सरकार विशेष काळजी म्हणून कदाचित मास्कची सक्ती करणार नाही. पण स्वाती, मी तुला थोडंसं थांबवतो. शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत, गृहराज्यमंत्री. शंभूराजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. महाराष्ट्राला तुमच्याकडनं पुन्हा एकदा गोड बातमी सविस्तर ऐकायला आवडेल. शंभूराजी, गोड बातमी सगळ्यांना पुन्हा एकदा ऐकायला आवडेल. मी साहेब आजच्या कॅबिनेट माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला मी आज उपस्थित नव्हतो. मी इकडे गावी आहे, माझ्या मतदारसंघामध्ये काही धार्मिक कार्यक्रम असल्यामुळं. बरं. त्यामुळं नेमकं कॅबिनेट डिसिजन काय झालाय याची माझ्याकडे ऑफिशियल अधिकृत माहिती नाही. मी माननीय मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कामध्ये आहे. बरं. माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मी अधिकृत माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बरं. परंतु या बाबतीत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आज सगळ्यांनाच होती. कारण माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी सुद्धा सकाळी सांगितलं होतं माध्यमांशी बोलताना की आजच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये याच्यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळं जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री कार्यालय याच्या बाबतीत ऑफिशियल प्रेस रिलीज देत नाही किंवा त्या प्रेस रिलीज मध्ये ज्या बाबी अंतर्भूत आहेत तोपर्यंत मंत्रिमंडळातल्या एका सदस्यानं बोलणं माझ्यासारख्या मला योग्य वाटत नाही. थोडं थांबूया आपण. प्रेस रिलीज मध्ये सगळे सविस्तर काय करावं काय करू नये हे सगळंच येण्याची शक्यता आहे प्रेस रिलीज मध्ये. आपण ते पाहू, आल्यानंतर मी आपल्याशी बोलतो वाटलं तर. बर. शंभूराजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. नमस्कार. स्वाती, तू काही सांगत होतीस, म्हणजे मास्क हटवला जाणं, त्याच्यातल्या औपचारिकता वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. पण म्हणजे लक्षात येत आहे लोक गेल्या काही काळापासून मास्क वापरत नव्हते. रेल्वेत आणि अन्य ठिकाणी किंवा सण समारंभात, घरगुती कार्यक्रमात आता हळूहळू नातेवाईकांची गर्दीसुद्धा वाढायला लागली होती. असे फोन व्हायचे एकमेकांना की अरे नको, फार गर्दी करायला नको, आपण नंतर जाऊ भेटायला. आता मात्र असं होणार नाही. आता असेही उलटे फोन होतील की मी येतोय बरं का. खरं तर मास्क संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती आग्रही आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते स्वतः तर लावत होते, पण प्रत्येक येणाऱ्या मार्गदर्शक ज्या काही सूचना होत्या त्याच्यामध्ये मास्क लावण्यावर निर्बंध किंवा मास्क लावणं हे अत्यावश्यक असल्याचं प्रत्येक वेळेला नमूद करण्यात आलं होतं प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये. विशेषतः जर आपण अधिवेशनात बघितलं तर अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या 2 मंत्र्यांच्या तोंडावरचा मास्क कधीच हटला नव्हता. अगदी ते बाहेर जरी
जरी असले, कॉरिडॉरमधनं चालत जरी असले किंवा सभागृहात जरी असले, तरी त्या 2 मंत्र्यांच्या तोंडावर आणि नाकावर नेहमीचा मास्क होता. त्यामुळे मास्क संदर्भात एकदा अजित पवारांनी स्वतः सभागृहात म्हटलं होतं की मास्क लोक म्हणजे स्वतः इतर आमदार किंवा मंत्र्यांनी पण घातला पाहिजे, कारण तसा संदेश हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की आपले मंत्री किंवा आपले लोकप्रतिनिधी घालतायत, त्यामुळे आपणही घातला पाहिजे. यासाठी स्वतः अजित पवार एकदा या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मास्क संदर्भात किती आग्रही होते सगळेजण, सरकारमधले मंत्री असतील किंवा नेते असतील, हे आपण बघितलंच आहे. त्यामुळे कदाचित या मार्गदर्शक सूचना म्हणजे पॅन्डेमिक ऍक्ट जरी काढला तरी कदाचित मास्क लावण्यासंदर्भातली नक्कीच आवाहन लोकांना मात्र सरकार करताना आपल्याला बघायला मिळेल. कारण राजेश टोपे यांनी काही तासांपूर्वीच जेव्हा बोलले तेव्हाही त्यांनी असा उल्लेख केला होता की मास्कची सक्ती कदाचित हटणार नाही, आणि हे जर होत असेल तर तुमच्या आमच्या म्हणजे सामान्य जनतेच्या भल्यासाठीच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मोकळा श्वास घेता येणार ही जी काही कल्पना आहे त्या कल्पनेनं किमान आता खूप बरं वाटतंय. पण मलाच नाही खरंच आहे. म्हणजे तू CSTला किंवा अशा अनेक ठिकाणी प्रवास करतेस, एकदा त्या स्टेशनच्या बाहेर उभं राहून मास्क काढून असा छान श्वास घेणं मोकळा, किंवा बागेमध्ये गेल्यानंतर असा श्वास घेणं फार आनंदाची आणि फार वेगळी गोष्ट असेल. त्याचा अनुभव सगळेजण घेऊयात. तुझ्या पाठीमागे आम्ही पाहतोच आहोत, मंत्रिमंडळाची बैठक संपून पुढच्या काही वेळात मंत्री इथे पोहोचतील आणि त्यावेळेला आम्ही ताज्या अपडेट्स पुन्हा एकदा देऊ. मला वाटतं अजितदादा पवार इथे येऊन पोहोचत आहेत. कदाचित थोड्याच वेळात मुख्यमंत्रीसुद्धा पोहोचतील. आम्ही त्याच्या ताज्या अपडेट्स तुम्हाला देत राहू. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे इथे येऊन दाखल झालेले आहेत आणि